छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपुरात बंडखोरी आणि नाराजीचं मोठं ग्रहण लागल्याचं आपल्याला दिसून आलं. तसंच शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडखोर पदाधिकाऱ्यांची मुंबईतली यादी ही खूप मोठी झाली आहे. मुंबईत महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन अपक्ष उमेदवारी भरल्याची सूत्रांची माहिती आहे. या नाराज अपक्ष उमेदवारांची समजूत काढण्याचा वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येतोय, कारण महापालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार रवींद्र वायकर, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे आणि शीतल म्हात्रे यांच्यावर अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची समजूत घालण्याची जबाबदारी सोपवली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं शिंदेंच्या शिवसेनेनं 10% उमेदवारी ही आमदार आणि खासदारांच्या मुलांना किंवा नातेवाईकांना दिल्याचं चित्र आहे. त्यामुळे या घराणेशाही विरोधात आणि अनेक ठिकाणी माजी नगरसेवक किंवा ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या घरात उमेदवारी दिल्यानं सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर म्हटलाय. आपण पाहतोय शिंदेशाहीत घराणेशाही. वॉर्ड क्रमांक 191 माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकर गुरव, वॉर्ड क्रमांक 194 माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर, वॉर्ड क्रमांक 169 आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय कुडाळकर, वॉर्ड क्रमांक 163 आमदार दिलीप लांडे यांची पत्नी शैला लांडे, वॉर्ड क्रमांक 153 आमदार तुकाराम काते यांची सून तन्वी काते, वॉर्ड क्रमांक 146 आमदार तुकाराम काते यांची सून समृद्धी काते, वॉर्ड क्रमांक 113 आमदार अशोक पाटील यांचा मुलगा रुपेश पाटील, वॉर्ड क्रमांक 73 खासदार रवींद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर आणि वॉर्ड क्रमांक 183 शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची भाऊजय वैशाली. आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एक विशेष बैठक आज शिवतीर्थवर पार पडली. ही बैठक तब्बल 4 तास चालली. या बैठकीला आदित्य ठाकरे